विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजचा जो पेपर झाला कंबाईनचा त्याचं मॅथ आणि रिझनिंगचं विश्लेषण आपण पाहूयात. डी सेट आहे माझ्याकडे. डी सेट मध्ये हा पहिला प्रश्न. एका भक्ताजवळ म्हणजे एक भक्त मंदिरात दर्शनासाठी गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले वाहिली. देवाला 9 फुले वाहिली आणि मग 9 फुले वाहून 17 फुले त्या व्यक्तीकडे शिल्लक आहेत आणि मंदिराला पायऱ्या दिलेल्या आहेत 24. तर त्या भक्ताजवळ किती फुले होती? मग आता पहा, 1 ते 24 पर्यंत आपल्याला बेरीज करावी लागेल. पहिले ती बेरीज करत असताना 1 + 24 छेद 2 गुणिले एकूण संख्या 24. म्हणजे इथं फक्त पायऱ्यांची बेरीज मिळेल आपल्याला. पायऱ्यांवरती किती फुले वाहिले? तर हे 12 आणि हे 25. 25 गुणिले 12 हे येईल 300. आणि या 300 मध्ये त्याने जी देवाला 9 फुले वाहिली ती 9 आणि त्याच्याकडे असलेली 17 शिल्लक फुले असे 300 मध्ये 9 आणि 17 मिळवावे लागतील. म्हणजे एकूण 26 मिळवावे लागतील 300 मध्ये. आणि म्हणून एकूण जी फुले होती त्याच्याकडे ते 326. 326 फुले त्याच्याकडे होती. पुढचा प्रश्न घेऊयात. 8 नंबरचा प्रश्न. श्रीकांत मैदानाकडे उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळतो. आता पहा, समजा तो इथे आहे. तो फक्त उत्तरेकडे तोंड करून आहे, उत्तरेकडे तो गेला नाही. उत्तरेकडे तोंड करून आहे आणि उजवीकडे वळतो म्हणजे त्याची दिशा जी झाली ती आता पूर्वेकडे झाली. त्याचं तोंड पूर्वेकडे आणि उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर चालतो. समजा हे 30 चाललाय. नंतर तो डावीकडे वळतो. डावीकडे म्हणजे आता उत्तरेकडे जाईल. 20 किलोमीटर चालतो. हे 20 पुन्हा उजवीकडे म्हणजे आता पूर्वेकडे जाईल. उजवीकडे वळतो आणि 40 चालतो. समजा हे 40 चालला. पुन्हा उजवीकडे म्हटल्यानंतर दक्षिणेकडे किती 35. तो 35 आला. समजा हे 35 आहे. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे म्हटलंय? कोणत्या दिशेला आहे? तर दक्षिण दिशेला तोंड आहे. आता त्याचे जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला आणि म्हणून पर्याय क्रमांक इथे 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. खालील प्रश्नात 5 विधाने दिली आहेत. 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिले आहेत. ज्या पर्यायात तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानांवरून अनुमान दर्शविणारे आहे असा समप्रमाण पर्याय निवडा. म्हणजे इथं पर्याय असा निवडायचा आहे की पहिले जे 2 विधानं असणार ऑप्शन नुसार जायचंय. अशा प्रश्नामध्ये नेहमीसाठी ऑप्शन नुसार जायचं म्हणजे फास्ट उत्तर मिळतं. मग ऑप्शन नुसार पहिले 2 विधानं आणि त्या 2 विधानाचं तिसरं जे विधान असेल ते निष्कर्ष असेल. मग आपण पहिल्यामध्ये शोधूयात. ड, क आणि अ हे जर घेतले तर ड विधान सांगतं की अमित क्रिकेट खेळतो. हे ड विधान आहे. आणि क विधान सांगतं की कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. म्हणजे अमित क्रिकेट खेळतो. आणि क विधान सांगते कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. मग अमित जर क्रिकेट खेळत असेल आणि कोणतीही मुलगी जर क्रिकेट खेळत नसेल तर अमित मुलगा आहे. म्हणजे त्यानंतर येतं ते अ. मग अ आहे निष्कर्ष की अमित मुलगा आहे. म्हणजे याच्यावरून आपण म्हणू शकतो की अमित मुलगा आहे हे येऊ शकतं. पण अजून आपण पुढे चेक करूयात. क, ई आणि ब 2 नंबरचा जर आपण पर्याय चेक केला तर क आहे कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. हे एक विधान झालं. त्यानंतर दुसरं विधान ई, जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत. आता कोणतीही मुलगी म्हणजे क चे विधान आहे ते कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही हे एक विधान झालं. त्यानंतर ई विधान काय सांगतं की जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत असं म्हणणं आहे. आणि मग अमित त्याच्यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की अमित मुलगा आहे. पण याच्यावरून इथं निश्चित होत नाही की अमित जो आहे तो क्रिकेट खेळतो नाही खेळत. त्यामुळं 2 नंबरचं चुकतंय. 3 नंबर पाहूयात. अ, ब, ड. अ विधान अमित मुलगा आहे. त्यानंतर ब विधान काही मुले क्रिकेट खेळत नाहीत असं म्हटलंय. आणि ड त्याचा निष्कर्ष दिलाय. ड काय म्हणते की अमित क्रिकेट खेळतो. त्यामुळे अमित क्रिकेट खेळतोच हे निश्चितपणे नाही सांगता येणार. त्यामुळे 3 नंबर पण चुकीचं आहे.
आता ई, ड आणि अ शोधूयात. ई पहिलं विधान, जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत, हे ई झालं विधान. ड विधान, अमित क्रिकेट खेळतो, म्हणजे अमित मुलगा आहे, अमित क्रिकेट खेळतो, अमित मुलगा आहे. आणि त्यानंतर येतं निष्कर्ष अ, ते अमित मुलगा आहे. आता प्रॉब्लेम असा, 1 नंबर आणि 4 नंबर मध्ये दोन्ही ठिकाणी कन्फ्यूज आहे. परत एकदा पहिलं पाहूयात. ड सांगतं की अमित क्रिकेट खेळतो, त्यानंतर क, कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. मग जो क्रिकेट खेळणारा असेल तो निश्चितपणे मुलगाच, त्यामुळे इथं अमित क्रिकेट खेळतो म्हणजे तो मुलगा असेल. त्यामुळे पहिल्या दोन विधानावरून, म्हणजे पहिल्याचे दोन विधान आहेत की पहिलं विधान कोणतं, अमित क्रिकेट खेळतो, आणि क विधान कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही, आणि त्याचा निष्कर्ष आपण सांगू शकतो की अमित मुलगा आहे. पण या पहिल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग निष्कर्ष इथं निघतो 4 नंबर मध्ये, आणि म्हणून आपण हे 4 नंबर बरोबर करणार. 4 नंबरचं परत एकदा पहा. ई पहिलं विधान, जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत, म्हणजे क्रिकेटचे जो खेळतो, क्रिकेट खेळणारा म्हटलं की तो मुलगाच. त्यानंतर ड विधान दिलं, अमित क्रिकेट खेळतो, म्हणजेच याचा अर्थ अमित हा मुलगा आहे, असं आपण या पहिल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंगपणे 4 मध्ये म्हणू शकतो, म्हणून इथं 4 उत्तर. आता पुढचा पाहूयात 10 नंबरचा प्रश्न. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले? आता पहा, इंग्रजीमध्ये गणितामध्ये उत्तीर्ण जे आहेत ते 40 आहेत. आपण इथं दोन्हीचे अनुत्तीर्ण काढणार. अनुत्तीर्ण याच्यासाठी काढणार की दोन्हीतली जी माहिती दिलेली आहे 8 ते अनुत्तीर्ण आहेत, त्यामुळे आपल्याला दोन्हीतले अनुत्तीर्णच माहित पाहिजे, उत्तीर्णशी काय देणं घेणं नाही इथं. पण उत्तीर्ण दिलेले आहेत त्यावरून आपण अनुत्तीर्ण काढू शकतो की गणितामध्ये अनुत्तीर्ण किती असतील, 100 मधून 40 गेले 60, आणि इंग्रजीमध्ये अनुत्तीर्ण किती असतील, इंग्रजीमध्ये पण 100 मधून 60 गेले 40. हे झाले गणितातले 60 अनुत्तीर्ण, इंग्रजीतले 40 अनुत्तीर्ण. 60 अधिक 40, दोन्ही मधले असलेले अनुत्तीर्ण मायनस करायचे आहेत. हे 92 जे आहेत ते 92 अनुत्तीर्ण आहेत. मग या 92 मधले 8 जण असे आहेत की दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहेत, आणि बाकीचे जे राहिलेले आहेत, बाकीचे राहिलेले म्हणजे 84 जण कुठल्या तरी एका विषयात अनुत्तीर्ण आहेत, आणि 8 जण दोन्ही विषयात अनुत्तीर्ण, असे टोटल 92 अनुत्तीर्ण आहेत. म्हणून उत्तीर्ण किती असणार, दोन्ही विषयात उत्तीर्ण 100 मधून हे 92 गेले तर 8, त्यामुळे पर्याय क्रमांक इथे 3 बरोबर येणार. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न. एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील? आता पाहूयात अशा किती रेषा काढता येतील. असे प्रश्न सोडवत असताना फॉर्म्युला वापरायचा आहे, n-1 आणि छेदामध्ये 2, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. n ची किंमत इथे 8 येईल, 8 वजा 1 भागिले 2 म्हणजेच 8 8 सत्ती 56 आणि त्याचे अर्धे म्हणजे 28. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 बरोबर असणार. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न पहा. नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिटे पुढे जाते. एका दिवसात 5.5 म्हणजे याचा अर्थ 24 तासाला ते 24 तासामध्ये 5.5 मिनिटे म्हणजे 5 मिनिटाचे 300 सेकंद होतील. 330 सेकंद, अर्ध्या मिनिटाचे पुन्हा वरचे 30 सेकंद, असे 330 सेकंद हे 24 तासामध्ये होतात. म्हणजे याचा जर आपण तासानुसार काढायला गेलो तर 24 तासामध्ये 330
दोन्हीला 6ने भाग जाईल, साइन चौक 24, साय पंचे 30, साय पंचे 30 म्हणजे 55 सेकंद दर 4 तासामध्ये. इथं एका तासाला परफेक्ट सेकंद भेटत नाही, त्यामुळे 4 तासाचे आपण पकडूया 55 सेकंद. पुढे म्हटले पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. पियुषचं घड्याळ आहे आणि ते दर तासाला 35 सेकंद म्हणजे 4 तासाचेच घ्यावं लागतील आपल्याला. हे झाले नीरजचे. आपल्याला पियुषचे घ्यावे लागतील. पियुष 4 तासाला किती येतं, कारण दोघांचं सेम घ्यावं लागेल, 140 सेकंद. नीरज जो आहे तो दर तासाला 55 सेकंद आणि पियुष जो आहे तो दर 4 तासाला, म्हणजे नीरज दर 4 तासाला 55 सेकंद, पियुष दर 4 तासाला 140 सेकंद. 4 तासात दोघांमध्ये फरक, 4 तासात दोघांमध्ये फरक हे 55 प्लस 140, 195 सेकंद एवढा पडतो. 4 तासामध्ये दोघांमधला जो फरक आहे तो 195 सेकंद. इथं म्हटले सकाळी 8 ते त्याच दिवशी रात्री 12 वाजता एकूण 16 तास होतात. मग एकूण 16 तास होतात. इथं असं म्हणू शकतो आपण 4 तासामध्ये 195 सेकंद, तर 16 तासामध्ये किती सेकंद, त्यामुळे 16 195 आणि हे 4 चौक 16, 4 गुणिले 195 करावं लागेल. किती सेकंदाचा फरक पडेल तेवढ्या सेकंदाने नीरजचं घड्याळ हे पुढे असेल. 4 पंचे 20, 4 नवे 36 आणि 2 38, 4 1 4 आणि 3 7, 780 हे आहेत सेकंद. आपल्याला ऑप्शन मध्ये पाहावं लागेल. ऑप्शन मध्ये मिनिटे दिलेत, मग 780 सेकंदाचे आपण मिनिटे करून घेऊयात. 780 सेकंद म्हणजे किती मिनिटे, तर 13 78 म्हणून 13 मिनिटे हे नीरजचे घड्याळ पुढे गेलेले असेल. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 13 नंबरचा प्रश्न, दिलेले शब्दसंच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील म्हटलंय. शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती. यातला कुठलाही एक शब्द घ्या, दुसरे 2 शब्द, म्हणजे एक शिक्षक समजा घेतला तर तो लेखक असू शकतो, नसू पण शकतो. विवाहित व्यक्ती असू शकतो आणि नसू पण शकतो. किंवा लेखक हा शब्द घ्या, तो शिक्षक असू शकतो, नसू शकतो. विवाहित व्यक्ती असू शकतो, नसू शकतो. किंवा विवाहित व्यक्ती हा जरी शब्द घेतला तरी तो शिक्षक असू शकतो, नसू शकतो. लेखक असू शकतो, नसू शकतो. जेव्हा एक शब्द घेतल्यानंतर दुसऱ्या 2 शब्दांसाठी असू शकतो, नसू शकतो असं येतं, तेव्हा नेहमीसाठी 1 नंबरची डायग्राम. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता हा प्रश्न पहा. एबीसीडीच्या क्रमांकावरचा प्रश्न आहे हा. एबीसीडीचे क्रमांक, ए ला 1 आहे, बी ला 2 आहे, सी ला 3 आहे आणि ह्या झेड 26, म्हणजे एबीसीडीला जे क्रमांक आहेत तेच. त्यामुळे गॉडफादर याचे जे क्रमांक आहेत ते पर्याय क्रमांक 4 मध्ये आहेत. जीचा 7 आहे, त्यानंतर ओचा 15 आहे, डीचा 4, एफ साठी 6 येईल, ए साठी 1, त्यानंतर टी आहे त्याचा 20 क्रमांक, एच चा 8, ई चा 5 आणि आर चा क्रमांक 18. त्यामुळे 7 15 4, 6 1 20 8, 5 15 5 18 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न पहा. इथं काय म्हटलंय, खालील प्रश्नात 1 आणि 2 या 2 घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा. 1 व 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असं आपण मानायचंय. असे गृहीत धरून अचूक निश्चित करा असं म्हटलंय. अचूक उत्तर निश्चित करा. आता घटना, पहिली घटना आहे श्री हरी आगीत मारले गेले अशी एक घटना आहे आणि दुसरी घटना आहे कंपनीमध्ये आग लागली. या 2 घटना आहेत. पर्याय उत्तरे, पहिला आहे 1 हा परिणाम आहे आणि 2 त्याचे प्रमुख कारण आहे. इथं 2 त्याचे प्रमुख कारण असू शकतं, मात्र आहे असं नाही म्हणता येणार आपल्याला. कारण श्रीहरी आगीत मारले गेले हे ठीक आहे, हे सत्य आहे,
पण कंपनीमध्ये आग लागली होती. मग पण जेव्हा कंपनीमध्ये आग लागली होती तेव्हा श्री हरी जे आहेत ते कंपनीमध्येच होते का उपस्थित असं काही या विधानामध्ये दिसत नाही. श्रीहरी आगीत मारले गेले ते म्हणजे सोसायटीमध्ये जी आग लागली, त्यांच्या जिथे राहतात त्या सोसायटीमध्ये आग लागल्यामुळे त्यांच्या घराला आग लागली आणि म्हणून ते आगीत मारले गेले असं पण असू शकेल. कंपनीमध्ये आग लागली, इथं असं कुठेच दिलं नाही की कंपनीत आग लागली आणि जीवितहानी झाली, त्यामध्ये श्रीहरी होते ते पण गेले, असं काहीही दिलं नाही. त्यामुळं याला आपण कन्फर्म नाही सांगू शकत, हे प्रमुख कारण आहे. दुसरं दोन परिणाम नाही, दोन कारण आहे. म्हणजे दोन जे आहे ते कारण आहे, हा एक परिणाम आहे, त्यामुळं हे येऊ शकणार नाही. इथे पण म्हटले दोन परिणाम आहे, त्यामुळं 2 आणि 3 मध्ये नो प्रॉब्लेम आहे एकामध्ये. मग हेही जर नसेल तर मग 4 नंबरचं उत्तर आपल्याला देता येईल. वरीलपैकी एकही बरोबर नाही. आता आयोगाने नेमका काय विचार केलेला आहे? आयोगाने जर समजा असा विचार केला असेल की इथे जे दोन विधाने दिलेले आहेत ते एकमेकांशी संबंधितच आहेत म्हणूनच दिलेले आहेत, असं जर असेल तर मग कंपनीमध्ये आग लागली आणि मग श्री हरी जे आहे ते आगीत मारले गेले असं आपण म्हणू शकतो की एक जे आहे ते परिणाम आहे आणि दोन जे आहे ते त्याचं प्रमुख कारण. मात्र हे इथं कन्फर्म आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे सध्या तरी आपण पर्याय क्रमांक 4 हेच बरोबर मानावं लागेल. कारण इथं कुठेही तसं या दोघांचा संबंध दिलेला नाही की श्रीहरी तेव्हा कंपनीत उपस्थित होते नव्हते असं काहीही म्हणता येत नाही. त्यामुळे 2 त्याचं प्रमुख कारण म्हटलंय. कारण सुद्धा असं तसं नाही तर ते प्रमुख म्हटलंय, त्यामुळे इथं प्रमुख असं निश्चित आपल्याला म्हणता येणार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक इथं 4 बरोबर घ्यायचा आहे. त्यानंतर विसंगत संख्या शोधायची आहे. आता विसंगत संख्या शोधायची आहे तर ही 343 जी संख्या आहे तो 7चा घन आहे, हा 18चा वर्ग आहे, हा 15चा घन आहे, हा 22चा घन आहे आणि हा 4चा घन आहे. 64 हा 8चा वर्ग पण आहे पण 4चा घन सुद्धा आहे. बाकीच्या सगळ्या घन संख्या आहेत, ही एकमेव संख्या अशी आहे 324 ही वर्ग संख्या आहे आणि म्हणून इथं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 असेल. पुढचा प्रश्न, नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने कापले. पहिलं जे अंतर आहे 20 किलोमीटर ते ताशी 10 किलोमीटर वेगाने, याच्यासाठी नीरजला लागले 2 तास. 2 तास लागले. त्यानंतर पुढचं 20 किलोमीटर अंतर 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापलं. आता इथं 12 किलोमीटर म्हटल्यानंतर परफेक्ट आपल्याला आवर्स मिळणार नाहीत. पॉईंटमध्ये मिळतील. पॉईंटमध्ये मिळतील, एक तर पॉईंटचं नंतर आपण मिनिटामध्ये रूपांतर करू शकतो. जर समजा याला भाग दिला, नंतरचं 20 किलोमीटर 12 किलोमीटर पर आवरनं कापलंय, तर इथं असं म्हणू शकतो आपण की 12 × 12. आता पॉईंट द्यावं लागेल, 8 उरतात. मग इथं 8 उरले तर 80 झाले, 12 × 72. हे पॉईंटमध्ये असं चालत राहील 1.666. त्यामुळे आपण याला मिनिटामध्ये रूपांतर करून घेऊयात. जर 60 मिनिटामध्ये 12 किलोमीटर अंतर जातो तर 20 किलोमीटर जायचंय, मिनिटे किती लागतील? बस या पद्धतीने आपल्याला डायरेक्ट मिनिटे मिळतील. 20 12 आणि मग हे 60. इथे किती वेळ लागतो पाहूयात आपण. यांचा गुणाकार पाहिजे. 60 20 आणि मग हे 12. 12 × 12 12 पंचे 60 आणि 20 पंचे 100. 100 मिनिटे लागतात. 100 मिनिटे म्हणजे 1 तास 40 मिनिटे. हे झाले 1 तास 40 मिनिटे. त्यानंतर पुढचं जे 20 आहे ते 15 किलोमीटर पर आवर या वेगाने. याला जर आपण भाग दिला 15 ने डायरेक्ट तर 15 × 15 5 उरतात. इथेही आपण काय करूयात,
याच पद्धतीने मिनिटामध्ये करून घेऊयात. 60 मिनिटाला 15, 20 किलोमीटर जायचंय, किती मिनिटे लागतील? 60, 20 आणि 15, 15 चोक 60, 20 चोक 80 मिनिटे लागतील. 80 मिनिटे म्हणजे 1 तास 20 मिनिटे. आता एकत्र करूयात. पहिले 2 तास म्हटलंय, हे 2 तास, त्यानंतर 1 तास 40 मिनिटे, त्यानंतर 1:40, त्यानंतर 1 तास 20 मिनिटे, 1 तास 20 मिनिटे. आता आपण यांची बेरीज करूयात. इथे हे यांचे किती 60 मिनिटे होतील आणि यांचे 4 तास होतील, म्हणजे एकूण 4 तास 60 मिनिटे म्हणजे 5 तास. 60 किलोमीटरचा प्रवास आहे, यासाठी 5 तास लागले. सरासरी वेग काढायचा आहे, तर 60 भागिले 5 करा, 12 पंचे 60, म्हणून 12 किलोमीटर पर आवर असा सरासरी वेग असेल. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? इथे एकतर 6 आणि 18चा एलसीएम काढू शकतो आपण, किंवा याला असं पण म्हणू शकतो 6 गुणिले 18 आणि 6 अधिक 18. हे 6 आणि 18 यांचा गुणाकार येईल 108 आणि यांची बेरीज येईल 24. 24 चोक 96, 4चा भाग जाईल, 24 चोक 96, उरतात किती? उरतात 12. आता पॉईंट द्यावा लागेल, 12 वर एक 0 घ्यावा लागेल आणि 24 पंचे 20, 4.5 तास दिवस जे काही दिलेले असतील, इथे दिवस आहेत, त्यामुळे 4.5 दिवस पर्याय क्रमांक 1 मध्ये. किंवा असं पण करू शकतो, नेहा आणि दुसरी कोण आहे? रेखा. जर आपण यांचं हे 6 आणि 18चे आहेत, यांचा एलसीएम काढला तर तो 18 येतो. मग एकूण काम 18 आहे असं मानूयात आपण. जर नेहा 6 दिवसात करते तर हिची कार्यक्षमता 3 आणि रेखा जर 18 दिवसात करत असेल तर कार्यक्षमता 1. 3 कशी कार्यक्षमता? दोघे मिळून रोज 4 काम करतात. हे 18 काम करायचंय, दोघे मिळून रोज 4 काम करतात, तर किती दिवस लागतील? 18 भागिले 4 म्हणजे 4.5 दिवस लागतील. पुढचा प्रश्न पाहूयात. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 आहे, तर ती रक्कम दर साल दर शेकडा किती व्याज दराने ठेवली होती? आता पहा, या दोन्ही मधला जो फरक आहे 1800 आणि 1890 यांच्यामध्ये फक्त 90चा फरक आहे. हे 1890 वजा 1800, फक्त 90चा फरक आहे. आणि 1800 जे आहे ते 2 वर्षाचं आहे, म्हणजे दरवर्षी किती व्याज मिळतं? हे 1800 भागिले 2, दरवर्षी 900 मिळतं. म्हणजे पहिल्या वर्षी 900 सरळ व्याज, दुसऱ्या वर्षी सुद्धा 900, हे झालं सरळ व्याज. 90 एक्स्ट्रा आलेत, ते कशावर आलेत? याच्यावरती 90 आलेत एक्स्ट्राचे, या 900 वरती. पहिल्या वर्षीचं जे 900 व्याज त्याच्यावरती 90 एक्स्ट्रा. पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सेम असतं. दुसऱ्या वर्षी काय होतं? इथं जे मुद्दल आहे, इथे एक जी काय असेल ती मुद्दल असेल. पहिल्या वर्षी दोन्हीवरती म्हणजे दोन्ही रूपाने 900 सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज जरी असेल तरी 900च मिळालं असेल. दुसऱ्या वर्षी काय होईल की याच्यावरती हे 10% म्हणजे जे काय पर्सेंट असेल ते 900 आणि याच्यावरती पण जे काय पर्सेंट असेल ते त्या पर्सेंटनी 90 मिळालेत. कशावर 90 मिळालेत? 900वर. म्हणजे पर्सेंटेज काय असेल तर हे 90 जे आहेत ते 900वर मिळालेत. पर्सेंटेज मध्ये किती? म्हणून याला गुणिले 100 करा. हा 0 जाईल, उत्तर येईल 10%. आणि म्हणून इथं जो व्याजाचा दर आहे तो पर्याय क्रमांक 1 10% आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिला आहे असं म्हटलंय. अतिशय बेसिक जे गणित आहे त्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आतापर्यंतचा आयोगाचा असा फंडा होता की जास्तीत जास्त प्रश्न हे रिझनिंग वरती, कमीत कमी प्रश्न हे गणितावरती असायचे. म्हणजे जवळपास मुश्किलीनं 5 प्रश्न गणितावरती सापडायचे, म्हणजे 10+ प्रश्न हे रिझनिंग वरती. मात्र आता निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न हे गणितावरती आहेत आणि अगदी बेसिक आहेत आणि पेपर अतिशय सोपा आहे. तुम्हाला समजावून सांगण्यासाठी थोडासा वेळ जास्त जातो, अन्यथा हा पेपर एकदम पूर्णच्या पूर्ण प्रश्न तोंडी सोडवण्यासारखे आहेत.
मग आता इथं पाहूयात आपण तीनच संख्या आहेत आपल्याला इथं. कोणत्या कोणत्या? 5/18, 9/13 आणि 11/17. हे 5/8, 9/13 आणि 11/17 या तीनच संख्या आहेत. या तीन संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायच्यात, म्हणजे सगळ्यात मोठी संख्या पहिल्यांदा, सगळ्यात छोटी संख्या लास्टला. मग आपण सगळ्यात मोठी आणि सगळ्यात छोटी या दोनच संख्या शोधायच्या, आपोआप मधली संख्या मिळेल. राहिलेली जी असेल ती मधली. मग सगळ्यात मोठी शोधायची आहे, तर या दोन्हीची तुलना करूयात. या दोन्हीची तुलना करूयात. तुलना करत असताना तिरकस गुणाकार आणि अंश आणि छेद असा तिरकस गुणाकार करायचा. ज्याचा अंश घेतला त्याच्यासोबत त्याच्या खाली तो गुणाकार लिहायचा. 13×5 = 65 आणि मग 8×9 = 72. या दोन्हीची तुलना केली तर 9/13 ही संख्या मोठी मिळते. त्यानंतर आपण ही झाली सगळ्या या दोन्हीपैकी मोठी. या दोन्हीतून मोठी शोधायची आहे. 9/13 आणि 11/17. या दोन्हीतून मोठी शोधायची आहे, तर 17 × 9 153 आणि 13 × 11 143. म्हणजे या दोन्हीमध्ये सुद्धा ही 9/13 हीच मोठी आहे. त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यात मोठी शोधायची तर पहिल्यांदा 9/13 आले पाहिजे. कुठे कुठे 9/13 आहे पहिल्यांदा? इथे नाही, इथे नाही, इथे पण नाही, इथे आहे. पर्याय क्रमांक 3. बाकी काही शोधायची पण गरज नाही. की पहिल्यांदा 9/13, कारण पहिल्या उतरत्या क्रमाने लिहायचं म्हणजे मोठी संख्या पहिल्यांदा पाहिजे. तर मोठी संख्या 9/13 येते. त्यामुळे मोठी संख्या पहिल्यांदा फक्त एकाच ऑप्शन मध्ये दिसते, 3 नंबरमध्ये. पण जर समजा एखाद्या वेळेस जर 9/13 अजून एखाद्या ठिकाणी असतं, आपल्याला पुढेच शोधावं लागलं असतं, तर आता 2 नंबरची न शोधता डायरेक्ट सगळ्यात लहान शोधूयात. सगळ्यात लहान शोधत असताना हे 5/8 आणि 11/17 यांच्यामध्ये, या 11/17 यांच्यामध्येच आपल्याला तुलना करावी लागेल. 17×5 = 85 आणि 11×8 = 88. तर 88 मोठे आहेत म्हणून हीच मोठे 11/17. 5/8 ही सगळ्यात लहान, त्यामुळे 5/8 सगळ्यात लास्टला पाहिजे, 11/17 2 नंबरला पाहिजे आणि 9/13 1 नंबरला. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर. पुढचा प्रश्न. बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे प्रवाशांची संख्या 40% ने वाढली, तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा. आता उत्पन्नात होणारा बदल पाहूयात. 2 पद्धतीने करता येईल. हे -35 आहेत, कमी केलेत म्हणून मायनस आणि वाढले म्हणून 40. प्रवाशांची संख्या 40 ने वाढलेली आहे. मायनस करायचं, याच्यातून काय करायचं? हे 35 × 40 / 100. बस हा आहे फॉर्म्युला. याचं +5 येतं, मायनस याचं 14 येतं, उत्तर येतं -9. उत्तर जर मायनस मध्ये येत असेल तर तेवढं कमी झालं उत्पन्न. उत्पन्नामध्ये 9% कमी झाला. उत्पन्नातला जो बदल आहे तो 9% कमी. किंवा दुसऱ्या पद्धतीने करता येईल की पहिल्यांदा समजा 1 रुपयाला 1 तिकीट, 100 व्यक्ती येत होत्या, त्यामुळे 100 रुपये मिळत होते. म्हणजे इथं एकूण तिकिटे जे आहेत, एकूण तिकिटे आणि इथं व्यक्ती. एकूण तिकिटे हे 100 खपली जायची रोज, 100च व्यक्ती यायच्या. जर समजा 35% कपात केली तर आता 65, म्हणजे 35% कपात केल्यामुळं इथं जे उत्पन्न आहे, इथं व्यक्ती म्हणण्यापेक्षा इथं उत्पन्न घेऊयात आपण. त्यांचं उत्पन्न एवढंच होतं रोजचं. 1 रुपयाला 1 तिकीट असं समजूया आपण. त्यामुळं एकूण तिकिटे 100 खपली जायची, 100 उत्पन्न. आता 100 तिकिटे खपली तर 65च उत्पन्न मिळेल. हे नंतरचं, हे आहे पूर्वीचं. मात्र आता 100 तिकिटे नाही, आता 140 जातात. आता 140 जातात. आता उत्पन्न किती? मग इथं असं तिरकस गुणाकार करून सोडूया. 40, 65 आणि हे 100 यांचा तिरकस गुणाकार असा असतो. मग हे इथे 5 2 10, हे 13 आणि हे 7, 13 7 91. पहिले 100 भेटायचे, आता 91 भेटतात. म्हणून किती कमी झाले? तर 9% कमी झाले. याही पद्धतीने करता येईल. पुढे जाऊयात.
नोट ते झाले सगळे गणिताचे प्रश्न. आणि या पद्धतीनं आपलं विश्लेषण इथंच संपले. गणिताचे 15 प्रश्न संपलेले आहेत. तर चेक करू शकता कुठे बरोबर जर आले असतील नो प्रॉब्लेम, कुठे चुकत असेल तर कुठे चुकते हेही चेक करा. आणि इथे थांबूयात. धन्यवाद.